नाशिकच्या अंबड परिसरात दिवसाढवळ्या भर चौकात एका अल्पवयीन मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसतो। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो। दगडानं ठेचून त्याला निर्घृणपणे त्याची हत्या करण्यात येते आणि या हत्येनंतर चारही आरोपी फरार होतात। दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येनं नाशिकमध्ये पोलिसांचा धाक उरलाय की नाही असा प्रश्न उपस्थित होतो। दरम्यान या हत्येप्रकरणी एक धक्कादायक खुलासा समोर आलाय आणि नाशिकमध्ये टोळी युद्ध पुन्हा एकदा भडकल्याचं समोर येतंय। एकंदरीतच हे प्रकरण काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। नाशिकच्या अंबड परिसरात असलेल्या कामटवाडा येथे एका 17 वर्षीय मुलाची हत्या होते। या हत्या प्रकरणानं नाशिक पुरतं हादरतं। किरण चौरे असं खून झालेल्या तरुणाचं नाव। 4 जणांच्या टोळक्यानं ही हत्या केल्याचं समोर आलं, पण हत्येनंतर आरोपी फरार झाले। करणच्या मृतदेहाभोवती रक्तानं माखलेले दगड आणि फरशी आढळून आल्याचं पाहायला मिळालं। तसा करण चौरे हा देखील सराईत गुन्हेगार, त्यामुळे टोळी युद्धातून ही हत्या झाल्याचा संशय होता, पण कारण तसं काही स्पष्ट होत नव्हतं। मात्र तोच संशय खरा ठरला। करण चौरे 8 ते 10 दिवसांपूर्वीच तो बालसुधारगृहातून सुटून आला होता, तेही एका हत्या प्रकरणातून। 8 मार्चला संत कबीरनगर येथे अरुण बंडी याचा खून झाला होता। करण चौरेसह 6 संशयितांनी दगडानं ठेचून हा खून केला होता। याच प्रकरणी करणचा 10 दिवसांपूर्वी जामीन झाला होता। करण चौरे बालसुधारगृहातून सुटून आल्यानंतर त्याच्या जीवाला धोका आहे म्हणून तो सिडकोतील कामोठे येथे एका मित्राच्या घरी राहत होता। त्यांना आपल्या आईवडिलांना ही गोष्ट सांगितली होती, पण या घटनेनं नाशकात अल्पवयीन मुलांच्या टोळक्यामध्ये वादाचा भडका उडाला। अरुण बंडीच्या खुनाचा बदला घ्यायचा हा त्याच्या टोळीतील पोरांनी प्लॅन केला होता। यातच करण चौरे त्यांच्या हाती सापडला। करण त्याच्या मित्रांकडे राहतोय हे आरोपींना समजलं होतं। यातच करण कामोठेच्या स्मशानभूमीच्या रस्त्याने जात असताना बंडी गँगच्या काही मुलांनी त्याला अडवलं आणि बंडीच्या गँगमधील चिमण्या आणि 6 साथीदारांनी त्याच पद्धतीनं करणला डोक्यात फरशी आणि दगड घालून जागीच ठार केलं। करण रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला आणि यानंतर आरोपी तिथून फरार झाले। या हत्या प्रकरणातील आरोपी देखील अल्पवयीन असल्याचं समोर आले। या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट 1 च्या पोलिसांनी चिमण्या उर्फ महेश सोनवणे, सुमित बगाटे या संशयितांसह 4 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले। हे सर्व संशयित आपल्या परिसरात भाईगिरी करत असल्याचं पोलिसांना समजलंय। दरम्यान नाशिकमध्ये सध्या हत्येच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळते, त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलाय की नाही असा प्रश्न उद्भवतोय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।